चला मैत्रिणींनो, आपण आता लोणचं घालूया। आता मे महिना संपला, जूनमध्ये पाऊस पडला नाही आहे अजून, तरी पण आपण लोणचं घालूया। आम्ही आधी 3 किलो कैरीचं लोणचं घातलं होतं, पण आता परत 1 किलो कैरी आम्ही आलो आहे घ्यायला। हे बघा, कैरी घेतली आम्ही, थोडी कडक कैरी घ्यायची आणि आंबट कैरी घ्यायची बाजारातनं। आम्ही इथून बाजारात आलो आहे आणि आम्ही 1 किलो कैरी घेतली आहे आणि कडक कैरी घेतली आहे, छान आंबट कैरी। आता ती त्या भैयाकडून फोडून घेतो आहे। आम्हाला ही कैरी पडली 50 रुपये किलो। आता स्वस्त आहे, पाऊस पडल्यावर कैऱ्या महाग होऊन जातील। आम्ही एकच किलो घेतलं, तर त्याच्याकडनं फोडून घेतो आहे आणि बारीक बारीक फोडी करून घेतो आहे त्याच्याकडनं। आपल्याला जशी कैरी हवी असते तशी कैरी घ्यायची फोडून त्याच्याकडनं। तो भैया मोठ्याच फोडी करतो, पण आपल्याला लहान करायच्या तर आपण घरी येऊन करू शकतो। कैरीच्या फोडी लहान लहान कैऱ्या कापून घ्यायच्या आपण चाकूने, आणि घरी आल्यावरती आपल्याला जसं हवं असेल तशी कैरीच्या फोडी करायच्या। आता आपण घरी आल्यावरती कैऱ्यांना छान कापडाने पुसून घ्यायचं, कारण आपण धुतलेल्या नसतात, तर त्यांना स्वच्छ चांगलं पुसून घ्यायचं आणि त्या कैऱ्यांना हळद मीठ लावून ठेवायचं। आम्ही ते दाखवायचं तुम्हाला विसरून गेलो। हळद मीठ लावून ठेवलं होतं आम्ही रात्रभर, आणि मग त्या कैऱ्यांना पाणी सुटते हळद मिठाचं। मग ते पाणी नितरवून घ्यायचं आपण गाळणीमध्ये, छान पाणी सर्व काढून घ्यायचं त्याचं गाळणीत टाकून, आणि मग त्यांना कपड्यावरती आता कैऱ्यांना आम्ही कापडावरती 1 दिवस पूर्ण सुकवून घेतलं छान उन्हामध्ये, आणि मग त्या बघा आता अशा कोरड्या झाल्यात अगदी, त्यातलं पाणी निघून गेलं आहे। आता कैऱ्यांचं पूर्ण पाणी बघा सुकून गेलं आणि हळद मीठ त्याला लागून गेलेलं आहे कैऱ्यांना। छान झाल्यात कैऱ्या अगदी। आता आपण लोणच्याचा मसाला तयार करूया। त्याकरता लवंग घ्यायचं, मिरे घ्यायचे, हिंग घ्यायचं, हळद मीठ, तिखट, लाल तिखट, तेल, बडीशोप, मेथी दाणा, जिरं, मोहरी, असं सर्व साहित्य आधी घेऊन घ्यायचं। थोडं मीठ पण घ्यायचं, सर्व मसाले घ्यायचे आणि हे थोडं कढईमध्ये थोडे भाजून घ्यायचे, थोडे म्हणजे फक्त त्यातलं असं ओलसरपणा काढायचा, आणि काढल्यानंतर त्याला गार झाल्यावरती मिक्सरमध्ये थोडं जाडसर वाटायचं। वाटल्यानंतर त्यांना आपण तेल तापवायचं चांगलं, कढईमध्ये कडक तेल तापवून घ्यायचं आणि त्याला गार होऊ द्यायचं त्या तेलाला। मग ताटामध्ये मोहरीची डाळ, मीठ, तिखट सर्व एकत्र करून आपलं मसाले, आणि त्यामध्ये हे तेल ओतायचं, आणि तेल ओतल्यानंतर मग ते छान मिक्स करायचं आणि मसाल्याला पण गार होऊ द्यायचं, म्हणजे थोडं 3-4 तास गार होऊ द्यायचं त्याला, कारण त्याला तेल येते वरती। आणि मग तेल आल्यावरती नंतर या फोडी आपण त्या मसाल्यात घालायच्या। फोडी घातल्यानंतर त्यांना अगदी हाताने पण एकत्र करू शकतो आपण, चोळून चोळून, जेणेकरून त्याला मसाला सगळं लागेल फोडींना। असं बघा एकत्र करून घ्यायचं, सगळं मसाला त्याला लागला पाहिजे त्या फोडींना, कारण त्या फोडी मग त्याच्यावरती आपल्याला परत तेल घालायचं आहे थोडं। हे बघा, ह्या फोडी आता रेडी झाल्या। याला आता आपण बरणीमध्ये भरू शकतो। आमच्याकडे आता सध्या मोठी बरणी आहे, खूप लहान बरणी नव्हती, म्हणून आम्ही एक प्लास्टिकच्या डब्यामध्ये लोणचं भरून ठेवलं। आम्ही जेव्हा बरणी आणू तेव्हा त्यात ते लोणचं टाकून देऊया परत त्या डब्यामधनं। हे बघा, आता फोडी आहेत ना, त्या छान अशा सगळ्यांना लागलेला आहे आपला मसाला। आता आपण याला काय करायचं, आम्ही अजून तेल नाही घातलं आहे, कारण आमच्याकडे काचेची बरणी नाही आहे, म्हणून आम्ही ह्या डब्यात घालून ठेवणार आहे पूर्ण फोडी, आणि जेव्हा बरणी आणणार ना त्यामध्ये त्या बरणीत हे लोणचं ओतणार, परत त्यात तेल गरम करणार चांगलं, आणि त्या बरणीत हे सगळं फोडी घालून त्यात तेल टाकणार। आणि तुम्हाला हवं तर त्यामध्ये थोडं गोड, जर गोड आंबट करायचं असेल लोणचं तर गुळ घालायचं आपण थोडा, मग त्या गुळालाही पाणी सुटते आणि तेलही असते। फोडी अशा भिजल्या पाहिजे तेलामध्ये, इतकं तेल घालायचं लोणच्यामध्ये, त्यामुळे लोणचं खराब होत नाही, 12 महिने राहते चांगलं लोणचं। आता आम्ही हे 1 किलो केलं आहे आणि 3 किलो वेगळं केलेलं आहे ते आम्ही नाही दाखवलं तुम्हाला, हे 1 किलोचं दाखवलं आहे आता करताना। म्हणून तेल भरपूर घाला लोणच्यामध्ये, गूळ घाला, थोडं लसूण वाटलं कोणाला लसूण पण घालतात काही जणी, पण आम्ही नाही घातलं लसूण। आम्ही फक्त मोहरीची डाळ,
मेथ्या बडीशोप हे जास्त घातलं आहे, कारण हा खार जो असतो ना हे खाऊ शकतो.